माझ्या हृदयात तुम्ही असो. तुमच्यासाठी मी काय करू माका ह्याच कळत नाही. तर 4 वाजले माका सांगा मी किती आटकून आटकणार ते माका वाटतं मंगल्यान जाणारे गेले. नाही नाही होय होय ना. ते असं दे बुवा माझं इलाज नाही एवढा वेळ माका सांभाळून घ्या. पण थोडाच तरी माका बोला कवा ना. गजर म्हटल्यानंतर मी डायरेक्ट गजर म्हणा कसो असो पण विषय आहे ना शेवटी मंडळात. म्हणजे आता माका बोलले ते तसं सांगते. थोडा तरी बुवा बोला बरोबर ना. थोडा जास्ती ना जे मेन पॉईंट ते तुमचे मी घेणार. बाकी त्यांका हॅलो पॉइंट तर गाणंच पहिला म्हणणार ते त्यांना आवाज दाखवूचो माझं असा होता दाखवूचा. शिवाजी महाराजांच्या काळात आम्ही काय केलं काय महिला वर्ग जेवढी होत त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट पहिली माका सांगायची. या दोन्ही बुवांनी जी काय गोष्ट आधी चहा घ्यावा आणि मग सांगते महत्वाची गोष्ट. अरे मी म्हटलं गेलाच प्रेम हा माझ्यावर बुवा. हे सगळे थांबले आहेत ना. मी माझा मोठेपणा सांगत नाही बुवा. नाद गवाण्यापासून भजन रचित थांबलेले आहेत बुवा. फक्त एकच अपेक्षा की पुजारी बुवाचं भजन कधी येतात. म्हणजे ह्या प्रेम आम्ही ठेवला. काहीतरी चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, काशीराम परब बुवा, विलास पाटील बुवा यांनी आमका जयराम घाडी बुवा आमचे आशीर्वाद दिलेलो की काहीतरी आमच्याकडे हा म्हणून लोक थांबले होते. 6 वर्षे या कासारडे गावात बोलू काय खुळावलेत काय हे उगाच बोलावते. पैसे जास्त झाले त्यांचा बुवा. काहीतरी विषय माझ्याकडनं गंमत सांगायची म्हणजे पहिली सुरुवात झाली ना तुमची तेव्हा त्यांना थोडं असं स्लो मोशन झालं असं वाटलं. तेव्हा माका येऊन सांगितलं नाही बुवा तुमका पेटवूचा लागत नाही. पेटवलास तर बारी पेटणार नाही. त्याबरोबर मी इकडनं पेटवलंय. जवळजवळ सगळे पैसे फेडून मी दिलेले आहेत. मी तुमका उगत फुकटची पाकिटा देऊची आता होय ना. पण पाठचे होत आता मगाशी तुमका चाळवले तेवढे माका चाळवले तरी लय झाला हो. माका मारून घातलाच ना तुम्ही. आणि माका सांगतात सगळी इष्टक मी घेऊन जाणार. जवळजवळ दोघांनी 1 सव्वा तास काढून इष्टक घेऊन झाला. माझ्या वाटणे काय नाही. 2 कोपरे गळसले तर ते आता खानवान मारायचं आहे मी होय ना. सगळ्या वाडीतनं काढला असत कासारड्यातले होय ना. ब्राह्मण देव वाडीपासून सगळ्या वाडीतनं काढला असत नाही बुवा. खरोखर माझं भाग्य समजते. मी या कासारडे गावातल्या सगळ्या वाडीतनं माझी भजना झाली. वाडी किती होत विचारा. या कासारडे गावात कुठच्या वाडीत माझं भजन झालं ना असा नाही बुवा. म्हणून मी बोलले ना या गावात माका जवळजवळ दत्तक घेतलेलो. गाडी घेतली त्यांच्या जीवावर तापण माझा सांगला. घरीकडे जीव देऊ केलं होतं धरला की दोघा चौघांनी माका. तू जाऊन दे काय टेन्शन घेऊन नको. गाडी ठेवून जाऊ सांगलं ठेवा ठेवा. 2-4 ना गाडी मी ठेवूनच जाते कारण 2-4 हप्ते तेवढे भाडा नाही इलाज झालो. आता तुम्हीच काय पवार बुवाच काय करतील ते. बाकी काय इलाज लावलेलं नाही. ह्यांच्याकडे नको काय ते बंगलो बांधून टाकले की 42 लाखच. त्यांच्याकडे आता काय शिल्लक लावलेल्या नाही. असं नाही. पण तुम्ही खानदानी आहात बुवा. दोघेजण खानदानी असले. मी खरोखरच गरीब माणूस आहे. माझ्या घरात विनोद चव्हाण बुवा येऊन गेले. माझ्या घराची परिस्थिती बघितला नाही काय आहे. मी सांगते म्हणून नाही. मी घर बांधूचं आहे तर पवार बुवा तुमका नक्की फोन करेन.
माझ्या स्मारकाक नको पण एका खोली यायचे तरी चिले देव. अहो फोटो लावून पूजीन मी तुमका त्या घरात. शपथ सांगते या मनापासून सांगते. हो तुम्ही 42ला तुम्ही कोकण विकला काय माणसातच तुम्ही. नाही मी अन्न खाऊन दिवस काढते हो बरोबर खोटा नाही सांग असतं. अरे तुका श्रीलंकेत पोचवला नाही हे भावा. अरे माझ्यासारखं उद्यापासून भावना घेऊन बंद इलो नाही म्हणतं पुजारी बुवान काय तरी म्हटलं तर चव्हाण बुवा बोलूचे टाकते असं काय ना. श्रीलंकेत गेलो होतो तू. लोक कशी असतात माझ्यासारखे असतात की सगळे होय ना सेम ना वेगळीच बोलतात ते. असा दे बुवा तुमची जी काय बोललात तेवढं सगळं मी बोलणार आहे. आणि महिला वर्गासाठी सांगते मी पहिल्या बोलतानाच बुवा बोलले फॅशनचा सांगताना की आजकाल लग्न झालेली नवरा आणि नवरी जेव्हा नमस्कार करू जातं त्यावेळी ती नवरी असतं ती जीन्सची पॅन्ट घालून जाता. मी तुमका कोणाक बोलत नाही असं पहिल्यांदा बोललंय मी बरोबर ना. मी बोललंय की तुमका कोणाक बोलत नाही. मी एक जनरली विषय सांगतोय की काय. आणि बुवा मुंबईसारख्या ठिकाणी चालता बुवा. तुम्ही मुंबईत राहून सुद्धा तुम्ही नाही कसा म्हणतास माका समजत नाही. हो मी फिरतोय मी बघितलंय म्हणून तुमका सांगतोय. आणि त्या नको आणि आज सांगण्याची गरज आहे की असा करू नको. नंतर असा वडीत बसण्यापेक्षा तर फुल घ्या घाला. ह्या माझा सांगण्याचा उद्देश होतो. तर तुम्ही कोण महिला आहे तिथे मी ह्या महिलांचं सांगतच नाही. अरे आज 6 वर्ष वळखतंय मी या सगळ्या महिलांना कळला. ती असली बुवा उत्तर गावतं नाही. चाय आणल्यास म्हणजे बोला रे बोला. मी ते म्हणतात मरण ते बुवा आपल्या काय देणार आहे ते मरती तकडे काय ते बोलती पाकिटा घेते नाही जाते आमका काय फायदो म्हणून ते आपले मजा करतो. खेळा अगदी कंटाळू तरी टाकल्यावर येऊन खेळा म्हणजे. काय लंगडी खेळा खो खो खेळा मजा करा. डॉक्टर 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 खेळा फक्त माका तपासू नको. हो कुठे काळजी पण मजा खरोखर पोरग्या तुमची मजाच झाली. शाळा बिळा बंद होतो म्हणतात मरांदे काय आता मजाच करूच्या नाही मास्तर. अहो ऑनलाईन शिक्षणीला बापान मोबाईल घेऊन दिला पोरग्यांका मोबाईलवरना. आणि गंमत सांगायची म्हणजे त्या पोरग्याचो बापूस बाईंबरोबर बोलता. रोज फोन येतो की हां मॅडम बोला काय सांगू बाळूला. अरे बाळूला म्हणजे बाळूकडे फोन दे. मॅडम बरोबर आज 2 वर्ष होतील तूच काय मॅडम बाळू रवलो. ही गोष्ट चुकीची सांगते काय माका सांगा. जर सत्य आता बोलते ना बाळू का माहितीच नसतं बाईने काय सांगलेला. मग तो विचारू पोरगो तपासताना तेव्हा समजतं अरे बाईने असं सांगितलेलं होतं. पप्पा कधी बोलले ना. पप्पा काय हां हो मॅडम. तुम्ही चाय हळू पिया नाही तर त्या शिंकल्यासारख्या होईल. हो मी काय जरा बोलले पॅन्टीचं तर सांगितलं नाही. पण ह्या 2 बुवानी त्या बुवान तर डायरेक्ट सांगितलं. पवार बुवानी टकल्याचे केस बोलले त्या माणसात तो माणूस घरीच गेलो बिचारी म्हणतं राहून येतात. तिने बाकीच्या केसांचं बोलले ना. बाकीचे केस काय करतील म्हणजे बुवा तुम्ही बोलतात ता सुद्धा यूट्यूबकाच जाणार. ह्यांनी तर सांगितलं शिंक येत ती समजा चेपून ठेवलं की ती खायना यात दुसरी शिंक ती काय लोक काढव त्या यूट्यूबवर उद्या आधी बघून ते कोण मारणार करून सुद्धा बघतील असे दाबून. म्हणते असे खोली बिलीत एकटे जाते बघूया तरी म्हणते विनोद चव्हाण बुवांनी सांगितलेला प्रयोग करून बघूया. आणि मारायचे उद्या दिवसभर आणि त्याच्यात बाकीच्या मारून घालतील. काय भारी सांगतात बुवा. पवार बुवा तर डायरेक्ट बोलले की भजनाची वाट आम्ही लावी.
मी माझं स्वतःच तर सांगते, पुजारी बुवा एक अशी व्यक्ती आहे, भजनाचं वाट लावूची सोडा, पण प्रत्येक बुवाच्या हृदयात बसलेलो पुजारी बुवा. आज नवीन कलाकार आहेत ना, दुर्गेश मिठगावकर बुवा, आता मगाचे नाव घेतले ना मिठगावाण्यातले, त्यांच्याकडे बुवा मी पहिली बारी मी केलंय सौंदाळे गावात. म्हणजे नवीन जे पोरगे आहेत त्यांच्याकडे काही बुवा करूक मागत नाही बारी, मग त्यांच्याबरोबर मी करते बुवा. काय माझं अपमान सुद्धा सहन करते, फक्त एवढाच माझा उद्देश आहे क्या हां माझा उद्देश आहे का की हे पोरगे सुद्धा पुढे येऊन दे. समजा आपण कुणीच त्यांच्याबरोबर बारी केला नाही तर आमच्या पाठीमागे ह्यो वारसो चालणार कसो माका सांगा, बरोबर आहे ना. काय बुवा भियांकडे घेत नाही, कारण त्यांना वरचढ होतात ते, होय ना. असो कोणतरी बुवा वरचढ झालो तर मी मारान म्हणून भियान घेत नाही. हो पवार बुवा ही गोष्ट खरी आहे, पण त्याला डेअरिंग फक्त पुजारी बुवाच. मी याच्यात समजा मी कमी पडलं तर काहीतरी त्या बुवाक सोडून द्यायचा आणि लोकांना घासवायचं, घरी राहायचा. त्यामुळे म्हणून ते नवीन कलाकार माझं नाव घेतात बुवा. 10-12 पोरग्यांका आता मी जवळजवळ पुढे आणले. अखिलेश फाळके, माझं शिष्य एक शुभम खांडेकर, आता सध्या फेमस आहे शुभम खांडेकर, सूरज खांडेकर. खूप माका ना काय बुवांची नावं, प्रथमेश चव्हाण. त्या दिवशी आपल्या 5 ह्याच्यात राजापुरात झाली ती समीर कदम बुवांचे शिष्य, कोण त्यांची नावही माहिती नाही बुवा. त्या बुवांशी मी बारी केली. माका सांगायचं इतकाच हा की हे सगळे कलाकार पुढे येऊन दे. आता बाबू मांजरेकर बुवा काय वाईट होत काय, पण हल्ली त्यांना बारी नाही. ह्या गवळदेवाच्या समोर सांगते काय वाईट करतात भजन ते, पण वाघांका जोरीलो त्याच्यामुळे ते पाठी पडले ना. शेळ्यानी करूचा काय, आम्ही वाघ नाही बाबा, आम्ही गांजे डुकर असावे. आम्ही अशी भेंगात ना कधी जाऊन अशी मानवर करते कळत नाही की मग गोटे तुमचा सांगत नाही. तुम्ही चिवळशा भेंगात न जाताय, सँडविच करून टाकशाल माझ्या. असं नाही भैयाचा कायचा खांजवले ते सांगत होते खायचं तरी भैयाचा खांजवले म्हणून. नाही मी बुवा एक वेळ ना त्या व्हाळात जीव दे, नाही त्या पुलारनं उडी घालून जीव उडी मारेन, पण भैयाचा खांजवणार नाही, कारण आय एम मराठी. कारण तो वाघ मराठी होता, शिवाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. मुंबईत गेले तर मी रक्त काढून येतोय, असो भयानक माणूस आहे मी. आणि खै कळवा अगला स्टेशन कळवा, आणि मग खांजवल्या आधी कळवल्यावर, आणि कोपरान घासलं, अगला स्टेशन घास कोपर. डोंबिवली नाही आहे, डोंबिवली नाही, नेक्स्ट स्टेशन डोंबिवली. एक माणूस उघडू राहिलो, म्हटलं अहो तुम्ही उघडे कशात झालास, नाही म्हणतो चढल्यापासून तर पॉर कोणता सांगता बोंबिवली चेक करून बघतोय. बुवा आता मागल्या बिगल्यान जावा नाही तर लोकल ट्रेनने गेलास की त्या साधारण रत्नागिरी पास करून गेलास की एक महिला चढता पाण्याची बॉटल घेऊन, पेप्सी मिरिंडा असं म्हणा, पाणी बॉटल जिरा सोडा, जिऱ्याने सोडायच्या मध्ये बरोबर सोडून देणार. काय प्रॅक्टिस, पेप्सी मिरिंडा असं म्हणा, पाणी बॉटल जिरा सोडा, काय कळलं असं जिरा सोडा. भारी नाही त्यांचा. हो भाऊ काय देऊ की जाऊ, पैसे देऊ नका उपाशी राहू नका, पैसे देऊ नका उपाशी राहू नका. आणि भेळ घेऊन खाऊक लागले की सांगता फुकट खाऊ नका, म्हणजे मेले घेणारे. पैसे देऊ नका. चायवाल्यांचं तर भारीच असतं ना, चाय चाय काय कधी देतात ते ना, काकडी या काकडी.
वाकडी वाकडी काकडी. शुभम पाताडे यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. श्री हरी जगत्पिता दूर करी तो यथा, दूर करी तो यथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा. थोडक्यात घेते. श्रीवल्ली, तुम्ही म्हटलं ती गाणं श्रीवल्लीचं वली झाली. मुन्ना पाताडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. काढते हे गाणं तरी आता शोधीचं लाभ ह्या बक्षिसीला सांगा काटवून करा. हा मिळाला. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस, माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस, देवाकड मागणे माझीच व्हावी तू, देवाकड मागणे माझीच व्हावी तू, लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू, तुझी झलक वेगळी श्रीवल्ली नजरेत तू भरली, तुझी झलक वेगळी श्रीवल्ली काळजात तू रुतली, देवा देवा नजर येते तू लपतेस, आपलं म्हटलंय बुवा. या श्रीवल्ली नाही म्हटलं ना, परिस्थितीच अशी झाली आहे बुवा. या कलियुगात आपल्याला जर आता ही भजनाची कला टिकूची असली ना, तर ह्या सगळ्या नवीन जुना घेऊन येतात. बुवानी चुकर सांग कधी कळणार तुला, सांग कधी कळणार तुला. जबरदस्त माझ्या हृदयात गेला हो. पण त्या गाणं मी म्हणत नाही हो पवार बुवा. आता तुम्ही माझ्याकडे बघा, ते गेले हगीच चेक करून गेले. तुम्ही बघा आता माझ्याकडे. तर सांग कधी कळणार तुला हे गाणं माझ्यासाठी म्हटलं नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी गाणं म्हणते बघा. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते. काय जुनी गाणी होती ना. पण बुवांका पण बघा वय काय झाला त्यांचा. काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना गाशील म्हणून, लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम कर, लोक तुला टाकत्याल पुरून, घे
बस नको. फक्त स्वरूप दाखवते ही गाणी सगळी म्हणा शकते मी, पण ह्याच्यापेक्षा बुवा एक नवीन हिट लिस्टवर गाणं येईल. अहो त्या धड मराठीत पण नाही आणि हिंदीत ना, पण तर लय फेमस झाला. देख तुम्ही बायको कशी नाचे राणी, नाचे राणी कशी बोले राणी. देख तुम्ही बायको कशी नाचे राणी, नाचे राणी कशी बोले राणी. सचिन नाचता गंगा यमुना दोघ्या बहिणी ग पाणी जायला. गंगा यमुना दोघ्या बहिणी ग पाणी जायला. माशाने मारला कणका ग पाणी तळाला जाय. माशाने मारला कणका ग पाणी तळाला जाय. आई शपथ तुझ्यावरी प्रेम करतो मेरी जाना. आई शपथ तुझ्यावरी प्रेम करतो मेरी जाना. मगाशी सांगितलं की शिवाजी महाराजांचा बोलताना तुम्ही ती गोष्टच तशी होती वाघिणीच्या दुधाची, बरोबर ना. त्यामुळे मी तशा पद्धतीत सांगले. पण हे सगळे बुवा सांगतात ज्यावेळी मी नसते त्यांच्या जोडी का कधी, त्यावेळी सुद्धा विनोद चव्हाण बुवा, संदीप लोके बुवा, गुंडू सावंत बुवा, समीर कदम बुवा, अभिषेक शिरसाट बुवा अगदी भजनातनं सांगतात का. मी यूट्यूबवर ऐकलं की शिवाजी महाराजांचं पोवाडो संदीप पुजारी बुवानी म्हणायचो. आणि ते आता किती काय करू माका सांगा. हातडो माझे 8वीत आणले मी, कळला. कारण बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण असं अंगात येऊ बाबा शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर, होय ना. काय अंदाज येतं हातासून. ती वाडीची पण सोय केला नाही तिने आतापासून. पाण्यातनं वाडी घेऊन येले असा आणि स्मारकाचा विषय का. तुम्ही एवढे स्मारक किती झोम हे झाला. माझं नाही स्मारक एवढं. शाप तळपाट करीपर्यंत भजन करणार. हा, या सिंधुदुर्गाचं नाव आपण महाराष्ट्राच्या तख्त्यावर नेऊन ठेवायचा, तेव्हा मारायचा. मग आधी कसले मारता स्मारक, ते तर चिरे देवता देवानी त्यांचा बांधून टाकाने मोकळे वापरणे. मध्ये कसं वेळ जाऊ का. आधीच आपल्याला तर बांधून ठेवायचं आणि आपल्या सोयीनुसार बांधायचं. हे तुम्ही जाऊन सांगा रे जरा मिशिकोर असे केस मार आपली तयार करून घ्यावं अगोदर. त्यांचा करूया. ब्रेसलेट घातलेले. माझं गुळगुळीत धोंडो आपलं ठरलेलो. व्हाळात जातील, एक धोंडो आणून ठेवतील. तुम्हीच सांगस. खर्च नाही. गरीब माणूस, गाय माणूस आपण. कारण बुवा महाराजांची कीर्ती भल्या भल्याना सुटला घाव. कोणी घेईना पुढं काला साऱ्या दिसं मानवी हार. इतक्यात एक सरदार उठला म्हणाला
नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिजा जागता जणू सैतान, अंगी राहती जवळ पहाणारा सत्य सरसर. वाटेत भेटेल तर नचित कानाची सेना निघाली. एवढं उपस्थ केले आया बहिणीच्या मुलींनी गोड गोड घटना निघालं. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी 72 पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी 72 पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. सवादिनीचा तो छावा, सवादिनीचा तो छावा, गणी मारला कसा टेकावा, वाटेचा गणी मी पावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा झाला, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो बघा, महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खुशाल होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, मराठ्यांच्याच रक्तात होती, मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. संताजी परब गवळण म्हणण्यासाठी त्यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. बापरे, गवळण मध्येच कशी म्हणा, पण झलक एक मागीन मी, पण पहिला विषय मिटवून टाकते आणि मग गजरातनं मी अजिबात बोलणार नाही, कारण मी तुमचीच चाल घेऊन या ST वरनं गजर मी लिहिलं. चाल तुमचीच आता, तर काही इलाज रवलेलो नाही. हां चालत ना. हां तर पहिली गोष्ट, तर भैयाचा खांजूचा ट्रेनमध्ये चढले मी आणि खांजू पिलाले क्या करता क्या आहे भैया म्हणता, खांजूटी तो खांजवता आहे. तो भैया म्हणता खांजवता तू त्याला खांजव, मेरा क्यों खांजवता आहे. भैया सांगतात बरोबर ना, एकच सांगणारच आहे, त्याचा खांजूचा तेवढा सांगते तू, प्रेमान सांगते तुमकथा सुद्धा अजिबात काय. अशी 2 फॉरेनर पोरा ब्रेसलेट बगलानी आणि एकदम हुराळली गोरी घोमटी 2 पोरा आणि संजय पवार मग बघल्यानंतर म्हणजे ब्रेसलेट आणि बगलानी एकदम भिरभिरलीच ती. आणि ती इलिनी डायरेक्ट विचारतात हावार यू, हावार यू. बोम आय संजय, संजय. आता संजय म्हटल्यानंतर पोरांका एकदम बरा वाटला आणि ह्यांका त्याच्यापेक्षा बरा वाटलं. त्या 2 पोरांक घेतला आणि गेले घरी घेऊन. घरी घेऊन गेल्यानंतर घराच्या समोर एक फणसाचा झाड हा, त्या बघून ती पोरा विचारूक लागली, अरे संजय हाऊ आर यू, हाऊ आर यू. आता फणसाक इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर ह्यांका माहित नाही, पण घेऊन इले आता सांगा काय ह्यांका काहीतरी म्हणून हे सांगतात. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस म्हटल्यानंतर संजय आपले पवार बुवा सांगतात अरे धिस इज फणस. जरा ते वेगळा केला, फणस, दिस इज फणस म्हटल्याबरोबर ती पोरा सांगतात व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस म्हटल्यानंतर वांढरासारखी चढली काप्या फणसा. एक कापो फणस काढला आणि 2 फेसकाला केला आणि त्याची आणि एक गरे त्यांका दाखवतात त्या पोरांका, दिस इज टणक टणक गरो, दिस इज कापो फणस, दिस इज कापो फणस. ती पोरा म्हणतात व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस म्हटल्यावर बाजू बरको फणस होतो त्याच्यावर चढले वांढरासारखे. आणि
वरती चढली आणि त्या घरातल्या माणसाचं दे पैतान तुमका सांगलं नव्हतं की तुम्ही जास्त आणि मग काय केलं नाही ते बघितच बसले नाही, काढला आणि कापू फणस आणि तो भेसकाला करीत बसले नाही, त्या फणसात हातच घातला नाही, 2-4 गरे असे काढला नाही, कुवळ कुवळ कुवळला नाही गरे गोटी भारी यायचं. त्या पोरांना दाखवतो तसे कुवळून गरे आणि त्यांना सांगतात दिस इज लिबलिबिन करू, दिस इज बरको म्हणून. ती पोरा म्हणतात अरे व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, हे सांगतात दिस इज गोटी. ती भारी गेली ती विचारतो पोरा काय व्हॉट इज. तुमचा विषय मिटलो आणि तुम्ही काय नका सांगितलं असता, यांनी काहीतरी बराच सांगला नाही. हो छू कर मेरे मन को प्रिया तूने किया इशारा, ही गाणी त्यांना जुनी कशी आठवतात ती सांगते. एकदा चोरीले चव्हाण बुवांच्या घरी आणि सगळा चोरून घेऊन गेल्याने यांच्या अंगावर एक कपडो ठेवल्याने नाही शिल्लक, असं समजायचं आपण, असं समजाय तात्पुर एक कपडो शिल्लक ठेवल्याने नाही. आणि काय व्हायचं तर यांचं मोबाईल फक्त शिल्लक त्या भिंतीवर होतो, कडी बिडी बाहेरनं लावून चोराने घेतलं आणि गेले सगळा घेऊन. आता हे करणार काय, कपडे अंगावर नाही, मोबाईल फक्त शिल्लक होतो, मोबाईलवरनं फोन केला आणि पोलीस स्टेशन का ताबडतोब या, चोरांनी सगळं चोरून नेला. आणि काय व्हायचं तर पोलीस हजर ताबडतोब फोन केल्याबरोबर. आणि सांगा दरवाजावरनं दरवाजा ठोकावूक लागले, ओ चव्हाण, ओ चव्हाण. आता ठोकावूक लागल्यानंतर बुवाने ऐकलं आणि लेडीजचा आवाज, कारण बाकी सगळे जेंट्स पोलीस होते ते सगळे ड्युटीवर गेले आणि रवलेली एक लेडीज होती ती नेमकी यांच्या घरी गेली. ओ चव्हाण, ओ चव्हाण. आता हे बिरबिरले कारण कपडे नाही आता. ओ दरवाजा उघडा, काय झालं ते तरी सांगा. आता यांना सांगणार काय नेमक्या. शेवटी यांनी गाण्याच्या स्वरूपात सांगायला सुरुवात केला आणि बुवानी जुनी गाणी लय आवडतात त्यांना. ती पोलीस जी लेडीज होती ती काय सांगितलं नाही बघा. सावन का महिना पवन करे सोर, सावन का महिना पवन करे सोर, मैं बाहर कैसे आऊं मेरी चड्डी ले गए चोर. ती बिचारी पोलीस न रवलीच नाही हो. महाराजे म्हणतो युद्धाकडे याचं चोरून गेली, ती गाडी घेतली परत गेली. असले म्हणतो कस्टमर चालतील आणखा. आपले तुमचा विषय इलो म्हणून बुवा सांगितले, बाकी काय विषय नाही. त्याच्यानंतर क्रिकेटचा बुवा सांगितलं. या उत्तर गावकर म्हणजे बुवा क्रिकेटची खाना जय हनुमान क्रिकेट मंडळ. प्रत्येक वेळी या इकडच्या पंचक्रोशीत माझी बारी असतं त्यावेळी जय हनुमान क्रिकेट मंडळाचा 100% 100 रुपये काय 500 रुपये तरी बक्षीस असता माका. म्हणजे आता ते मग देव कळे म्हणून सांगत नाही पण असता काय म्हणजे मगाशी येऊन गेलेला बरोबर ना. आणि खरोखर नादकुळा गणपती कुळा बुवा क्रिकेट खेळतात ते. सिंधुदुर्गाची शान मोत्याची खाण सुंदर ही नगरी, सिंधुदुर्गाची शान मोत्याची खाण सुंदर ही नगरी. हे उत्तरावण आहे महान क्रिकेटची मंडळी, हे उत्तरावण आहे महान क्रिकेटची मंडळी. शॉर्टकट बघा बुवा, मी गाणी सगळी शॉर्टकट. पण माका तुमची जास्त काळजी हो, काय करू ह्याच माका कळत नाही. नाही बोललं
ते मंडळातले म्हणते बुवा असा काय केलं सगळ्यांचे ते थांबले बघा अजून काय सांगणार. सचिनाचा विषय सोडून देऊ, त्याला सोडून देईन मी आपला करीन येतो, पण त्याका सुद्धा एक टी शर्ट द्यावा. पवार मग तुमच्यातले आहेत ते सचिनात द्यावा. माका वाईट वाटतं तो असो, एकदा पडलो तो पाडवा दे, पण परत पाडवा नको हा. सारखे नाही तर आपले पवार बुवा देतात येऊ पाडता ना, असं काय करीत जाऊ नको हो. कारण माका चिऱ्यांका देऊ तरी त्यांना शिल्लक ठेव, तू पडत राहू दे नाही तर घेत राहू. मी मेलय आपलं घरात आता देते आता देते करून ना. भारी तुमचं बंगलो बांधून झालो. चेष्टेचा विषय नाही, जो प्रवेश झालो का हां नाही. मी त्या दिवशी तुम्ही नाही होतच तोच गोंधळ, तुम्ही नसताना मी आपल्या कोण ओळखला नाही तर बरावं नाही होती. तुमची बारी होती जांभवड्यात बारी झाली ना, आता परत जांभवड्यात ठरता त्यावेळी नक्की जाणार. माका कोण वळखांदे नाही तर नको वळखांदे, पण मी खळ्यातनं तरी बसाने. ओके एवढं भाऊ प्रेम आहे तुमच्यावर माझा, एवढं प्रेम असून सुद्धा माझी वाट लावून टाकला हो. माका सांगतात शिक इथली नसली तर म्हणतो दाबून राहून दुसरेकडनं काढ, म्हणजे काय करू आता माका असा झाला. शुभम पाताळे यांच्याकडून हे सागर कदम यांच्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी मग गजराची सुरुवात करते बास, आणि कॅशिओ वाजूक सांगितलेलं आहे वाजवू ना, आणि एक गाणं वाजवते नी ताई लवकर आठवते. ते वाजवणारच माका दिव्या माझे वाजवणार 17 तारीख का ते त्यांना सांगले जेवढं वाजूक माका जमात तेवढं पेटवीत न्यावा. आणि काळी चारला लागतो ना, तबलो घेऊ नको म्हणून सांगले पिटवीत राहू. ओके या ठिकाणी पहिल्यांदा बक्षीस लावतो पण प्रसाद जाधव ना तुम्ही मगाशी मानात सांगितलेलं होतं पण अगोदर कसं म्हणणार गजराच्या माध्यमातून म्हटलं 100% म्हणतो. जटार साहेबांचे ते खास प्रसाद दादाले नावास, जटार साहेबांचे ते खास प्रसाद दादाले नावास. या कासार्डे गावात एकच वादा प्रसाद दादा, एकच वादा आमचा प्रसाद दादा, एकच वादा आमचा प्रसाद दादा, एकच वादा प्रसाद दादा. या ठिकाणी बुवा चव्हाण बुवा मी तुमची चूक नाही काढली पण पटकन बोलून गेलात की स्मारक जेव्हा पुजारी बुवांचा करशाल तेव्हा एक धोंडो आणा मग कुत्रो तरी वर काम करून जाईल बोलले ना. एकदम महत्त्वाचं माझ्या स्मारकावरनं गेले तरी चालतील पण बुवा ज्या बुवांची स्मारका बांधतात ना ती कुत्र्याने काम करून जाऊसाठी बांधित ना. बरोबर ना. माझासुद्धा त्याच भावनेने बांधतील ना, तुमचासुद्धा त्याच भावनेने बांधतील. कुत्रे जर काम करून जाणार असं म्हटलं तर त्या स्मारकाचा उपयोग राहिलो का तेवढं फक्त कधी बोला नाही एवढंच विषय. आणि दोन बुवांची एक महत्त्वाची चूक झालेली सांगते. पहिल्या सुरुवातीपासून तर आता गजरापर्यंत म्हाडका देवीचं नाव घेऊ दोन्ही बुवांनी अजून एकदाही नाव घेतलेलं नाही. गजरात घेतला पण सुरुवातीला नाही घेतला होता.
पॉईंट आहे ना. मी माडकादेवी विसरले नाही कधी, म्हणून कासारडे गावात परत परत येत. ती वडी धानता माका अशी खेचून चुंबकीय, साधी गोष्ट नाही माडकादेवी. हो बारी होग नाही माझी. कासारडे गावात इतके बारी होऊन माडकादेवीच्या बारी होग नाही. इतको कर्मदरिद्री माणूस आहे मी. शेवटी नशिबात असतं ताज बुवा. बऱ्याच वेळा जेव्हा ठरूक जातात ना तेव्हा मी बुक असतंय 11 मेका. पण या वर्षी बुवा त्यांना सांगायला टाकले खय असली तरी मी करणार. गेल्या वर्षी ठरलेली होती पण कोरोनामुळे कॅन्सल झाली. आणि यंदा मी करणार 100%. की मी या ऋणातना मोकळो झाड व स्मारक बांधानी. काय ब्रेसलेट आणि उपयोगाचं नाही बुवा. म्हणजे तुमका म्हणत नाही हो, तुमचं शेवटी कर्तृत्व. आता 15 लाख रुपये घेऊन तुम्ही आज शरीरावर फिरतास, बरोबर ना. आणि आम्ही दोरे घालून हातातनं पिरकावून आणतो. का तुमका नाही सांगतो एक गोष्ट, काय आमच्या नशिबात दोरे. आता वाडियेवर एक दोरो ठेवलो की काम मिटलं. घेऊन आपलं दोरो जा बाबा. तुमची मात्र ती ब्रॅसलेट ठेवूची म्हणजे. पण पोरगो 100% तुमचं भजनात येता म्हणजे बुवा चेष्टा नाही. वारसा तर तो चालवणार हा ना. ह्याच मी पहिल्यापासून बुवा ज्यावेळी आता ही वेळ येते म्हणून हे आमचे मास्तर त्यांना गोष्ट माहिती असतात. पण ह्या दोन बुवा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ना भजनातून ही गोष्ट कुणी सांगलेली नसत. आम्ही शिवाजी महाराजांचा, बाळासाहेबांचा वगैरे सगळा सांगतात. पण आई जेव्हा आपल्या आईन भगत सिंगांच्या हातावर 50ची नोट बुवा ठेवला तेव्हा भगतसिंगांनी काय विचार केला नाही बघा. 50ची नोट ज्यावेळी आईन हातात ठेवला तेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड, बरोबर ना. सगळी म्हणजे इतकी लोक त्या हत्याकांडमध्ये मेली. ती माती भगतसिंगांनी अशी घेतलेली सांगितलेली, आई ज्या लोकांनी तुझा अपमान केलाय ना त्यांचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आईन जेव्हा 50ची नोट हातावर ठेवल्या ना भगतसिंगांच्या, 15 वर्षाचे होते तेव्हा 50ची नोट ठेवल्याने आईन काय सांगितलं ना, रे दादा म्हणायची, अरे भगत दादा जा आणि सामान घेऊन ये, तुला उद्या बघण्यासाठी माणसं येणार आहेत, तुका बघूक येणार उद्या, त्याच्यासाठी सामान घेऊन ये. भगतसिंगांनी 50ची नोट घेतल्याने निघाले. वाटेत गेल्यानंतर विचार केला नाही, अरे मी या 50 रुपयाचं सामान आणलं आणि त्या लोकांनी जर माका पसंत केला नाही ना तर एका बाईची सेवा करूची लागत माका. पण आज मी सामान जर घेतले नाही ना तर माका भारत देशाच्या या आईची सेवा करूची. आणि तो विचार करून स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंगांनी भाग घेतला नाही. आणि पहिलो बॉम्ब व संसदेवर टाकला नाही भगतसिंगांनी. बॉम्ब टाकल्यानंतर त्यांना लाहोरच्या तुरुंगात बंद करण्यात दिले, बरोबर. आणि बंद केल्यानंतर 7-8 दिवसांवर जेव्हा फाशी होणार होती, 7-8 दिवस राहिलेले, आई म्हणता दादाला भेटायला जाऊया, कारण 8 दिवसांनी आपला मुलगा फाशी देणार म्हणजे जाणार. म्हणून आई भेटाक गेली आणि ओक्साबोक्शी रडूक लागली. तेव्हा भगतसिंग दोन्ही हात अडकलेले बांधलेले असल्यामुळे आसू सुद्धा पुसू शकत नव्हते, अश्रू पुसू शकत नव्हते. एवढी कंडिशन होती. दाढी वाढलेली. आपला तरुण मुलगा, चांगले कपडे घालून फिरणारा मुलगा आज कायद्याच्या वेशात बघल्यानंतर आई ओक्साबोक्शी रडूक लागली. तेव्हा भगतसिंग सांगतात, आई रडू नकोस, कारण वीर पुरुषांची आई कधी रडत नाही. भगतसिंग सांगतो. तेव्हा त्या आई सांगतात, रे दादा रडू नाही तर काय करू, 8 दिवसांनी तू जाणार, तू गेल्यानंतर माझ्या नशिबात रडण्याशिवाय काय राहिलं, बरोबर ना. भगतसिंग सांगतो. तेव्हा भगतसिंग काय सांगतात आई का, अगं आई ज्यावेळी माका फासावर देतील तेव्हा मी मरेन, तेव्हा प्रेत नेण्यासाठी तू येऊ नकोस आई. भगतसिंग काय सांगतात बघा आई का, तू येऊ नकोस माझं प्रेत नेण्यासाठी. तेव्हा आई सांगतात, अरे दादा
केवढा अत्याचार करतोस माझ्यावर. अरे जन्म तुला दिला मी आणि तू प्रेत नेऊ या घ्यायला येऊ नकोस म्हणतोस म्हणजे काय. तेव्हा भगतसिंग सांगतात आई अजिबात तू यायचं नाही माझं प्रेत घेण्यासाठी, कारण तू ज्यावेळी माझं प्रेत घेण्यासाठी येशील ना तेव्हा माझ्या प्रेतावर डोकं ठेवून ओक्साबोक्षी रडत बसशील, त्यावेळी इंग्रज लोक हसतील. तो माझा सगळ्यात मोठा अपमान असेल आई. त्यामुळे माझं प्रेत घेण्यासाठी तू येऊ नकोस, बाबांना पाठव. कळून देत त्या इंग्रजांना की माझ्या भारत देशातल्या तरुणांना कुटुंबाची पर्वा नाही. कळून देत त्या इंग्रजांना की माझ्या भारत देशातल्या तरुणांना तारुण्याची पर्वा नाही. त्यांना पर्वा आहे ती फक्त आपला भारत देश स्वतंत्र होण्याची. हे कळून देत त्या इंग्रजांना. ते भगतसिंग होते बुवा. ही गोष्ट एवढ्यासाठी सांगितली, ज्यावेळी फासावर दिलानी ना भगतसिंगांका, त्यावेळी भगतसिंगांचा वय किती होता? 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. ज्या वयात त्यांनी डे साजरे करू काही होते ना, चॉकलेट डे, साडी डे, पिशपॉन डे, प्रेमाचा दिवस करतो तो. हा लव डे. हे सगळे डे साजरे करण्याचा वय असून सुद्धा पुढच्या वयात त्याने आपल्या तारुण्यात आपल्या बलिदान दिल्याने या देशासाठी. त्यांच्या बलिदान दिलेल्या रक्ताच्या एका थेंबाची शपथ या सगळ्या तरुणांका आपल्या भारत देशातल्या, की त्या रक्ताची तरी त्यांच्या थेंबाची शपथ की आपल्या देशावर आपण सगळ्यांनी थोडा तरी प्रेम करू हवा. बरोबर ना? बाकी तुम्ही मजा मस्ती सगळी करा. हे सगळे डे साजरे करण्यापेक्षा एकच डे साजरा करा, 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. चांगलंही मी सांगतो, चांगलंही सांगते, पण लोक वाईट तेवढा माझा घेतात. मग पुजारी बुवा कॅशिओ वाजवता, पुजारी बुवा लग्न लावता, पण चांगला करते तर कधी सांगत नाही. तोच विषय. बापरे 50 रुपयात लगीन लावू नको, वेळ वळतो लग्नाचा. 51 रुपये गेले त्यांका गावचा शुभम पाताडे यांच्याकडून 51 रुपयात हळदीचं गाणं फक्त एकच म्हणते. 51 म्हणजे 50 रुपयात एक गाणं होईल. पहिल्यात म्हटलं 500ची लेवल, आता घसरत दिली 50. माझ्याकडे येऊन 50 वर येईल. त्यामुळे तुम्ही फॉर्म मध्ये असतो गेला होय ना. म्हणजे त्यांनी भेदभाव नाही केले. तुमका देऊन सपले तर आता करतील का? तुम्ही केलाच चिटम ना कशी. त्यांनी 6 तास घेतल्या, तुम्ही 1 तास घेतला. मी आता किती मेलय तरी माझ्या नशिबात ताचा. आमच्या नशिबात उद्या जाईन मी माझ्या गावात, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावात, माझ्या अंगाला हळद लावा. मला घालून निशाद होईल माझं निनाद. वाजत गाजत येईल वरात, प्रेमानं निरोप द्यावा ग. उद्या जाईन मी माझ्या गावात, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावात, माझ्या अंगाला हळद लावा. ओ बुवा ती काय खात? ते पानात ना का झोंबवून खात. तुमचं माका ठेवलंच ना जरा ठेवा हो. अगदीच नाही तर ते भात तरी ठेवा. एवढंसं ठेवा भात असा नाही. पण आज ह्या हळदी दिवशी ह्या गाण्या नाही लागत. हळद असताना त्या दिवशी मुलीच्या हळदी असतात ना, तो ह्या गाणं खरा पूर्वीच्या काळी लावायचे. आज परिस्थितीच बदलली. पहिल्यांदा जेव्हा नवरी बाहेर पडायची ना, एवढी रडायची नुसती उहा करून, एवढी रडा. मामाक सुद्धा उडवून द्यायची. मामा धरूक असायचो ना, मुलीचो मामा तिका उडवून द्यायची. तो हो ग तुका आता जावकच आहे, तू इतक्या जाम
केवढ्या म्हणजे 4-5 जणांना ऐकही ना माका सोडा मनाने रडायची. पण बुवा आज परिस्थिती बदलली. त्यावेळी महिलांका जाणीव होती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं नाही याची जाणीव होती. त्यावेळी ज्यावेळी आई वडिलांका सोडून जायची ना तेव्हा ती ओक्साबोक्षी रडत होय ना. पण आत्ताची पोरगी ह्याच मी सांगते बुवा, आत्ताची पोरगी डायरेक्ट जाऊन गाडीत बसता आणि गाडीत न सांगता पप्पा टाटा पूजे दिवशी भेटा. परिस्थिती आहे पोरग्या धावतीला गाडी येत ना. बापाक वाटला त्याचं शेंबूड बिंबूड काढलंय ना लहानपणी त्या सगळा त्या आटावलाने येऊन आता या मिठी मारून रडणारच. पोरग्या डायरेक्ट तिला आणि बापाच्या कानात सांगता पप्पा तिकडच्या रूम मध्ये माझं मोबाईलचं चार्जर रवलं तेवढं हाणून द्यावं. मग मी आपला जाऊ मोकळा झालो. परिस्थिती बदलली बुवा कली होय ना. आता रडाचा विषय नाही तेव्हा कसे गंगा यमुना डोळ्यात उभ्या का मध्ये एवढं ह्या होतं ना का झालं की मग रडवाकत लाग का माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला रडायची चोख. पण आता परिस्थिती बदलली. गाणं खायचा लावतो बघा. हजार लपडे तुझे आले ध्यानात माझ्या काय धरबंदच रवलो नाही. ह्या गाणा गाताना गणपती आणताना आला बाबूरावाला आला. अरे गणपती आणत की बाबूरावा खालत तू. गणपती टाकल्याने पुढे गाण्याला आला बाबूरावाला आला आणि नाचतच दिसत खुळावलेल्यासारखे आला बाबूराव. त्यांना वाटतं मजाच. अरे मेल्या तू गणपती आणतास नाही बाबूरावाचं गाणं काय खुळावलेल्यासारखे. म्हणजे आपण ही संस्कृती बिघडवलं नाही ह्या सांगण्याचं. या युट्यूब का जाऊ दे पुजारी बुवा काय सांगतात समजाने. एकांजली चतुर्थीत बाबूराव गाणं नाही लावला ना गणपती आणताना तर येऊन बोललेल्याचा सार्थक झाला बुवा. तुम्ही मग काय म्हणा मग महिलांका वाटला त्यांना कितपत तुमका काय एक बोलेल ना तुमका पाया पडते प्रत्येकाका. हे उगत तुमका भडकवून देत हे दोनवले बुवा काय त्यांचे मुंबईत चलतात सांगितले हो मी. चालला की ना एवढी एवढी पॅन कुठे चालली जॉगिंगला. अरे कसली जॉगिंग जॉगिंग कसली कर्माची तुझे ते पॅन्ट केवढी 4 इथना घातली ती जॉगिंग कसली. ये 2-4 कोपरे खानवान बघतो का जॉगिंग कळत नाही होय ना. कुदळ घेऊन खानाक लावू काही मग जॉगिंग नाही तर तुम्ही सांगताच तर खरं शिंग केली की त्यांना जॉगिंग करायला सांग. पॉइंट आहे नाही हो जॉगिंग कसली. आम्ही काही मरत नाव कालमा बिलमा हे चढतच. आता हे गेले सकाळीच ना मस्तपैकी आंबे बिंबे काढणारे होते. काही जॉगिंग नाही काय नाही चांगले टणटण जॉगिंग कशाला पाहिजे होय ना. काय तू आणि सागर असतोस तुका सुद्धा धावताना त्या दिवशी बघलं. बूट बीट कधी आयुष्यात घातलेले नाही. तू बूट बीट एवढे घातले कुठे जॉगिंगला. म्हातारी बितारी सुद्धा ते बूट सावले तुझी जॉगिंग करतो का. तुझ्या हाडा मसनात गेली बूट घालून. काय असत जाम असले म्हणजे पटलाय असले तुम्ही खोटा बोलणार नको. जर चलला तास सांगण्याचा प्रयत्न करते बाकी काय विषय नाही की त्याच्यापेक्षा आपण बदल करूया या म्हणण्याचा माझा उद्देश आहे. बाकी काय नको जे चालू करूया. आई म्हाडका देवी कृपेची सावली. आई म्हाडका देवी कृपेची सावली. भक्तजनांच्या हाकेला धावली. भक्तजनांच्या
देवाचा गजवला नवसाचा हा मांड सत्य देवाचा बघा कसा गजवला नवसाचा हा मांड सत्य देवाचा बघा कसा गजवला नवसाचा हा मांड नवसाचा हा मांड सत्य देवाचा निसर्गरम्य वासाडे गाव निसर्गरम्य वासाडे गाव कणकवली तालुक्यात ज्याचं आहे नाव कणकवली तालुक्यात ज्याचं आहे नाव कासारडे गाव म्हणजे नागपुळा गणपतीपुळा कसलं क्रिकेट असून दे वारकरी भजन आपल्या या भजनात सुद्धा प्रकाश पारकर बुवा उदय पारकर बुवा चांगले चांगले बुवा मंगेश खाडे बुवा पावसकर बुवा पण कोणतरी येत वाटतं म्हणजे असे बरेच बुवा आहेत या कासारडे गावामध्ये दुसरी बाबाजी कानडे बुवा बुवा एवढे महान बुवा पकवाजवाले पण या कासारडे गावात आहेत त्या दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे वाळूच्या बाबतीत बुवा काचीसाठी वाळू या काच बनवण्यासाठी या कासारडे गावातली वाळू जाते बुवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज अभिमानाने सांगते मी घर बांधण्याचा विचार केलोय पण काय हात चलत नाही पण त्याच्यात बुवा मनापासून सांगते या गवळ देवाका स्मरून की मी घर बांधूचं फक्त सांगितल्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष राजा पाताडे साहेब यांच्यानी माझ्यासाठी बुवा वाळूची एक गाडी पाठवून झाली माझ्यासाठी इतकं प्रेम माझा त्यांच्यावर आहे आणि त्यांचा माझ्यावर आहे एक गाडी वाळूची बुवा बुवा तुम्ही घर बांधताय ना एक गाडी वाळू मी देणार नाही देऊन झाली बुवा आणि त्या वाळूनच पहिली सुरुवात करणार चिरे आपल्याला काय येणारच आहे तुमचा विषय राहुलो लादी बिदीचा बघा म्हणजे मी आपलं मोकळं झाले तुम्ही मग भिकारीच म्हणत असाल भिकाऱ्यासारखं चालत असं म्हटलं असतं पण ते द्यावा हो नाही तर तुमच्याकडे येऊ की हे इकडे इकडे काशीच्या म्हणाला मिळेल लाद्या द्या लाद्या असं कधी देते हो चिरे द्या असं करू शकते मी पण ते द्यावा एकदाने मोकळे व्हावा होय ना बुवा एक मजा दिलास तुम्ही का नको म्हणणार आहे की साऊंडवाले पण छान असतं म्हणजे इटमनाच वाजले की तेच बघा होय ना ही झोपवाची येळा तरी पुजारी बुवा तुमका हसवता ही खासियत हा म्हणून माका कदम म्हणतात ते भाऊ कदम ही हसवू शकता काय कोण एवढ्या वेळात हसात काय कोण या आम असं बुंदूस घेऊन कोणतरी एका बाजू बसून लागताच राहणार होय ना पण तरी पण ते हसतं मग खरोखर तुमचा सलाम करते हो ह्या वयात तुम्ही आता इतके तुमचं आयुष्य आणखी वाढवलंय मी हसून हसून बरोबर ना ते आता लाल केस दिसतं त्याच्यावरनं सांगते वा तुम्ही माका टकलो म्हटलास ना शाप हे देऊन देऊन केस झालेले नाही कॉलेजमध्ये असताना कारण तुम्ही 5वी शिकलास का विचारलास म्हणून मी बुवा 12वी पास झालेलो माणूस आहे आणि ती सुद्धा कॉमर्स साईड हां अकाउंटमध्ये जास्त मार्क होते मी तुमका मार्क लिस्ट पाठवू शकते हवा तर देवगड कॉलेजमध्ये मी होते 12वीपर्यंत माझं शिक्षण झालेलं बुवा आणि तेव्हा ना मैंने प्यार किया लय हिट
भाग्यश्रीचा कबूतर जाम 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 आला का लय ही होय होय तानवड्यांका त्यांका माहिती आहे त्यांचो भाव माझ्या बरोबर होतो कॉलेज का तानवड्यांचो बुवा आणि त्या महिने प्यार किया होत्या त्या सलमान खानची स्टाईल करून गेलं असेच केस होते हो मी केली ना स्टाईल की सगळे पोरगे करायचे बो खोटा नाही सांगत बॅगी पॅन्ट बिन माझी भारी आमिर खान बॅगी काय उडवी दिसई एवढं बॅगी घातल्या बघा हो म्हणजे कोण पोर येता की काय चाल कोण चालता तोच कळेल ना बॅगी पॅन्ट पण घाली स्टाईल करी पण खोटा नाही सांगत हो बुवा आणि त्या हायड्रोजन पेरॉक्साईड लावले हायड्रोजन पेरॉक्साईड पुढचे लाल करू कबूतर जा 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 आणि तळपाट करून घेतले हायड्रोजनने साप गोळो करून टाकला लाल ओक केलंय आणि जरा प्रमाण जास्ती झालं हायड्रोजन पेरॉक्साईड पू झालं त्याचं कणकवली तालुक्यात जात आहे नाव कणकवली तालुक्यात जात आहे नाव नवसाचे ते सहा मांड आहे सद्भाव नवसाचे ते सहा मांड देतो सदा भाव एसटीत बसला एसटीत बसला संकल्पाचा दाता एसटीत बसला संकल्पाचा देव चालू एसटी संपाला देवा तुझं द्यावी धाव चालू एसटी संपाला देवा तुझं द्यावी देवा तुझं द्यावी धाव ड्रायव्हर दंडात कुटुंबियांच्या तुझा ड्रायव्हर दंडात कुटुंबियांचा तुझा गाडीवाला ड्रायव्हर दंडात कुटुंबियांचा आदर जीवाला जग सुंदर खरोखरच हे गजल मी शपथ गवळदेवाची शपथ मास्तर साक्षी होते बसलेली तुम्ही मला विचारितच ना तू काय लिहितोस ते होय बसान लिहिले बुवा त्याच्यामुळे हो प्रॉब्लेम जरा इकडे तिकडे होता आत्ता लिहिले बसान प्रेम किल्ला झाले विमान प्रेम किल्ला झाले विमान प्रेम किल्ला झाले विमान कला कौशल्याची आहे खाण
म्हणजे बघा बुवा संसार सांभाळून ते महिला वर्ग आणि आता या भजनाच्या दृष्टिकोनातून सांगितलं ते इतको वेळ महिला कोण थांबत नाही तरी पण ते अजून थांबले पण आता जाऊन त्यांना जवळजवळ चुली पेटवून झाले होय ना कारण आम्ही गेलो की चाय बिचाऱ्यांका ती खरोखरच मानूची लागते आम्ही काय नुसते आपले उपट खय नाही लाव वो चाय दी तिचा त्यांना बनवून ती देऊ करू त्या टायमाला बरोबर ना त्यांचा समोरच म्हणून सांगत ना आपण आपल्यापासूनच विचार करायचो ना बुवा बरोबर ना आता खाडी बुवा घरी गेले की गेल्या सांगते चाय ते आहे ना अगदी काय भजन ऐकायला गेले नि घरच्यांका त्रास चाय म्हणजे सांगते पण ती माऊली बिचारी उठणार नाही त्यांना चाय बनवून द्यायला या गजरासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद आता जवळजवळ या शेवटचाच कडवा घेऊया कॅशिओ फक्त वाजवते मी संपवते चालू करा म्हणजे भांडे या माईकचा आवाज कर यातच गाणं वाजवते आणि खोल वरपाडान घेतलं होय मारणात आणलं आणि तळे बाजारात वागदेकर बुवा मी आणि संदीप लोके बुवा यूट्यूब कैले असतात आज बारी होईना ह्या काय चांबडा काढलं